जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत असताना सार शोधन हा 6व्या शतकातील 9वा समास पाहतोय. काल आपण पाहिलं की समर्थांचा आग्रह आहे प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा, रोकडीचा व्यवहार करा, उधारीचा व्यवहार इथं नाही असं समर्थ म्हणतात. आपल्याला त्यांनी सांगितलं, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये. या विषयाकडे आपण विस्तृतपणे पाहिलंच, पण साधनेच्या दृष्टीनं आणखी सखोलतेनं आपण थोडे याकडे पाहूया. संसार आणि प्रपंचाची उपाधी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का एकच गोष्ट आहे? संसार याचा अर्थ पुन्हा पुन्हा तेच तेच घडणं. म्हणजे आज सकाळी आपण उठलो, आंघोळ केली, रात्री झोपलो, पुन्हा सकाळी उठलो, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा रात्री झोपलो, पुन्हा सकाळी उठलो. हे वारंवार घडणं म्हणजे संसार. एक श्वास आत आला, पुन्हा उच्छ्वास बाहेर गेला, पुन्हा श्वास आत आला, उच्छ्वास बाहेर गेला. वारंवार घडत आहे तर तो संसार आहे. तसंच जन्म मरण, पुन्हा मरण आणि पुन्हा जन्म हाही संसार आहे. प्रपंच ही गोष्ट शक्यतो आपण घर, दार, पैसा, अडका, आपतेष्ट इत्यादींना उद्देशून वापरतो. पण प्रपंचाचा सूक्ष्म अर्थ असा की जे जे पंच महाभूतात्मक आहे किंवा जिथे जिथे अवलंबित्व आहे तिथे तिथे प्रपंच आहे. श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा, जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे. मग असा कोण आहे जो स्वयंसिद्ध आहे? कुणीच नाही. मनुष्याला दुसऱ्याची गरज केव्हा ना केव्हा तरी लागतेच. अगदी जंगलात राहून स्वतः जगायचं जरी ठरवलं तरी झाडानं फळ दिलंच नाही तर खाणार काय? प्राण्याला मारून खायचं जरी ठरवलं तरी प्राणी तरी पाहिजे ना तिथे. म्हणजे प्राण्यावरती का होईना आपण अवलंबून आहे, फळ धान्य यावरती का होईना आपण अवलंबून आहे. आपलं अवलंबित्व जात नाही आणि अवलंबित्व असणं ही प्रपंचाची खूण आहे. पण तरीही समर्थ म्हणतायत की या कशाचाही त्याग न करता आपल्याला सार्थकता साधता येते. म्हणजे इथे ते आपली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये साधनेला सुरुवात करण्याचा आग्रह धरतायत. आता या साधनेकडं आणि आपले डोळे मिटल्यानंतर आपला संसार कसा आहे आणि प्रपंचाची उपाधी कशी आहे याकडं आपण सूक्ष्मतेनं पाहूया. कोणतीही साधना आपल्या मनाचा लय शिकवते, आपल्या चित्ताचा आणि बुद्धीचा लय शिकवते. आणि खरं म्हणजे ही सगळी उपाधी आपल्या मनापाशी येऊन चिकटलेली आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की ही उपाधी न टाकताच आपल्याला सार्थकता करता येते. म्हणजे आपल्याला मनाला बाजूला टाकायचं नाही आहे असं समर्थ सांगत नसून मुळात आपला या देहाशी संबंधच नाही हे साधकानं लक्षात घेऊनच साधनेमध्ये उतरलं पाहिजे. असं पहा, ज्याला पोहायला येतं तो पाण्यात पडायच्या आधी हे पूर्णपणे जाणून असतो की आपण भिजणार आहे. तसं आपण साधनेला बसायच्या आधीच हे ओळखून पाहिजे की आपण म्हणजे हा देह नाही, या मनाशी आपला काहीही संबंध नाही. जे विचार येतील ते मुळात माझे नाहीच आहेत. आले तर आले, गेले तर गेले. तिराहितपणे आपण स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे. मग ती उपाधी असली म्हणून बिघडलं कुठे? नाहीतरी आपल्या देहाला आणि विचारांना असं टाकता येणार नाही. साधनेला बसायचा आहे हा विचार तरी करायला पाहिजे ना. साधनेला बसण्यासाठी आपला देहही पाहिजे. मग यांचा त्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आणि समर्थ तर सांगतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता. म्हणजेच आपल्या देहाशी आपला संबंध नाही या भूमिकेनं जर आपण बसलो तर संसाराची, प्रपंचाची उपाधी ज्या देहापर्यंत मर्यादित आहे त्या मर्यादेच्या पलीकडेच आपण गेलो. मग ती उपाधी असली म्हणून काहीही फरक पडत नाही. सरळ सरळ जो ओवीचा अर्थ आहे तो कालच्या निरूपणात आपण पाहिला आहे की आपल्याला आपला संसार, आपला प्रपंच टाकावा लागत नाही. आपण सद्गुरू वाक्याच्या विचाराच्या म्हणजेच विवेक विचाराच्या चिंतनानं, साधनेनं निश्चितपणे आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो. पण त्याचा
साधनेतील सूक्ष्मार्थ पाहताना आपण ही उपाधी आणि या संसाराचा लेप आपल्या देहाला कसा आहे हे समजून घेतोय. म्हणजे जर आपण आपल्या देहापासून मुळातच वेगळे आहोत तर देहाला लागलेल्या उपाधीशी आपला काही संबंधच नाही. म्हणजे साधना घडते ती देहामार्फत जरी घडत असली तरी देहाच्या पलीकडे घडते. आपल्या देहामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे 4 देह आहेत. साधक साधनेमध्ये आत आत शिरत गेला की सूक्ष्म देहाच्याही पलीकडे जातो आणि मग कारण देहानंतर त्याची साधना घडते. हा अत्यंत अंतरंग असा परमार्थ आहे. आपल्या देहामध्ये काही जाणीवा आहेत, तसंच आपल्या मनामध्येही जाणीवा आहेत आणि हे मन आपल्या सूक्ष्म देहाशी संबंधित आहे. त्या पलीकडेही कारण देहामध्ये जाणीवा आहेतच. महाकारण देहामध्ये मात्र परमात्म्याचं अस्तित्व आहे. त्या देहाच्या प्रांतामध्ये जाऊन साधक जेव्हा त्याच्या जीवभावाला विसर्जित करण्याचा अभ्यास करत राहतो तेव्हा खरी साधना घडत असते. अशा साधनेच्या स्थितीमध्ये त्याला त्याच्या स्थूल देहाची जराही जाणीव असत नाही. बाहेरून जर कुणी त्याला पाहिलं तर लोकांना वाटेल की हा झोपला आहे किंवा बेशुद्ध पडलेला आहे, पण तो आतमध्ये पूर्णपणे जागृत असतो आणि आपल्या आत्मभावाशी समरस होण्याचा अभ्यास करत असतो. मग ही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा देहाची शुद्ध कुठे गेली, पूर्णपणे हरपली. मन तर तिथे नाहीच आहे. म्हणजे संसार आणि प्रपंचाची उपाधी ज्यांना होती त्याच गोष्टी तिथे उरल्या नाहीत, तर त्या उपाधीचा संबंध साधनेशी येणार कसा? म्हणून समर्थ म्हणतात की कुठलाही हा त्याग न करता सुद्धा साधकाला पलीकडे जाता येतं. ज्या देहानं अन्न खायचं आहे त्या देहाशी आत्म्याचा संबंध निश्चित आहे, पण तो देह म्हणजे आत्मा नाही ना. जसं काल आपण पाहिलं की मडकं कुंभारानं बनवलं. आता मडक्यावरती समजा नक्षी केली. एक मडकं गोल आकाराचं बनवलं तर दुसरं मडकं उभट आकाराचं बनवलं. आता ही तिन्ही मडकी कुंभारानंच बनवली, पण त्यात कुंभार सापडत नाही. तसंच या देहाचं जर असेल तर देह कसा का असेना किंवा कुठेही गुंतलेला का असेना, त्याचा आत्मस्थितीशी संबंध राहत नाही. पण ही साधनेची उच्चावस्था आहे बरं का. जोपर्यंत या भावामध्ये साधक शिरत नाही तोपर्यंत त्याला देहाचं वर्तन, आचरण या गोष्टींकडं कटाक्षानं पाहावंच लागतं. आणि खरं म्हणजे जो आत्मस्थितीमध्ये पोहोचतो तो वर्तनामध्येही चुकतच नाही, कारण त्याचा भावच आत्मभाव झालेला असतो. व्यक्ती दुसऱ्याशी द्वेषानं किंवा मत्सरानं केव्हा वागणार? जेव्हा अपपरभाव असेल, द्वैत असेल तेव्हाच वागणार. जर सगळीकडे आपलंच स्वरूप दिसायला लागलं साधकाला तर तो द्वेष कोणाचा करणार? सगळीकडे आपणच भरून आहे असं जर त्याच्या लक्षात आलं तर त्याच्या जीवनातील द्वैतच निघून जातं. मग त्याचं आचरण शुद्धच राहतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ. असं का घडलं? ते जे करतील ते ज्ञान स्वरूपच आहे. त्यांचा अवयव आणि अवयव ज्ञानाचाच आहे, कारण आतील स्थितीच तशी आहे. पहा, म्हणजे खरं पाहता देहाला ब्रह्माचे गुणधर्म लागू होत नाहीत. तरीही माऊलींनी अशी ओवी सांगितली, कारण त्या महात्म्याचा देहाशी संबंधच असत नाही. म्हणजे स्थिती स्वरूपानं बरं का. बोलेल चालेल तो देहाच्या माध्यमानंच, पण आतमध्ये स्थिती निराळी असल्यामुळे देह असला काय आणि नसला काय अशा अवस्थेत तो असतो. केशव स्वामी म्हणून होऊन गेले, त्यांच्या अभंगात ते म्हणतात, स्वयं ब्रह्म जो आपणची झाला, देव मस्तकी वंदिती त्याला. ज्याच्या दृष्टीस सृष्टी नाही, देही असोनी पूर्ण विदेही. ब्रह्म होऊनी ब्रह्मीच खेळे, केशव त्याच्या चरणी लोळे. अशी ही स्थिती आहे. समर्थ म्हणतायत या स्थितीपर्यंत आपल्याला सद्गुरु कृपेनं निश्चित पोहोचता येतं. दोन्हीही अर्थांनी समर्थांनी ही ओवी सांगितली आहे की या साधनेचा तुमच्या प्रपंचाशी आणि संसाराशी काहीही संबंध नाही. तुमची कर्तव्ये, तुमची कर्मे या साधनेच्या आड येत नाहीत. साधना अंतरामध्ये, सखोलतेमध्ये कुठेतरी घडते. त्यामुळे घरदार सोडायची गरज नाही. आणि दुसरा सूक्ष्मातील अर्थ असा की उपाधीचा संबंध फक्त देहापुरताच असतो. आत्म्याला कोणतीही उपाधी नाही. आणि साधन घडणं
म्हणजे देहाच्या जाणीवेच्या पलीकडे जाऊन आत्म्यानंच आत्म्याला जाणून घेण्याची प्रक्रिया आहे. ही घडत असताना आडवं काहीही येत नाही आणि ही सगळी प्रक्रिया गुरुकृपेनं घडते. असा हा दृश्या वेगळा असलेला पण दृश्याच्या अंतरी असलेला परमात्मा आहे, जो आपल्याला या दृश्याला बाजूला करूनच पाहता येतो. त्यामुळं दृश्य आडवं येतं, पण जोपर्यंत आपल्या जाणीवा आहेत तोपर्यंत आडवं येतं. मनात विचार आला आहे असं आपण म्हणतो ना, विचाराला पाहणारे आपण आहोत म्हणून आपल्याला कळतं विचार आलेला आहे, आणि मग आपली बुद्धी आपल्याला सांगते की हा आडवा आलेला आहे, हा आपल्याला नको आहे. पण साधनेमध्ये विचार संपल्याचा अनुभव साधकाला येतो. तो शून्यावस्थेमध्ये जातो आणि मग कालांतरानं त्याचा अभ्यास वाढला की विचारच नसल्यामुळे साक्षीचं काही कामच राहत नाही. विचारांना पाहणारा जर विचारच नसतील तर करणार काय? मग तो आत्मस्वरूपामध्ये विसर्जित होऊन जातो, विलीन होऊन जातो, त्याचा तिथे लय होतो. मग उरलं काय? केवळ आत्मस्वरूप. म्हणजे दृश्याच्या आत बाहेर परमात्मा दाटून आहे. तिथपर्यंत जायला दृश्य बाजूला करावं लागेल. तेही कुठंपर्यंत? जोपर्यंत दृश्याला जाणणारा द्रष्टा आहे तोपर्यंत. त्या द्रष्ट्याचा लय जेव्हा परमात्म्यात होतो तेव्हा तिथे दृश्यच नाही. असेल तर केवळ आत्मतत्व आहे. म्हणून आत्मस्थितीमध्ये कुठल्याच गोष्टीचा त्याग संभवत नाही, कारण तिथे कुठली उपाधीच नाही. आपण वस्तू पकडली असेल तर आपण वस्तू सोडायचा प्रश्न येतो. उपाधिरहित स्थितीमध्ये साधक गेल्यानंतर तिथे उपाधी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. अशा सूक्ष्मार्थानं सुद्धा संसाराचा आणि प्रपंचाचा त्याग न करता साधक आत्मस्थितीमध्ये राहून खरी सार्थकता संपादन करतो, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. हा आपण पाहिलेला सूक्ष्मार्थ आणि कालनिरूपणात जो अर्थ पाहिला की संसार टाकावा लागत नाही, प्रपंच टाकून कुठे रानावनात जावं लागत नाही, या दोन्हीही अर्थाला एक गोष्ट मात्र समान आहे, आणि ती म्हणजे विवेक विचार, जो केवळ आणि केवळ सद्गुरूंकडून मिळतो. ही साधनाच मुळात सद्गुरूंकडून मिळते. त्यामुळे समर्थांचा आग्रह आहे की याची प्रचिती तुम्ही ताबडतोब सद्गुरूंना शरण जाऊन घ्या. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार, तैसा नव्हे सारासार तत्काळ लाभे. तत्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा. याची जन्मे येणेची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. असा निश्चय पाहिजे, याबद्दल समर्थ आग्रही आहेत. आत्ता जन्म सुरू आहे ना, कुठली तरी वासना राहिली होती म्हणून जन्म आला. आता जन्माच्या शेवटी काहीतरी वासना राहील, मग पुढचा जन्म येईल, मग बघू साधना कुठे जाणार आहे. अशा पद्धतीचा विचार परमार्थात असू नये हे समर्थ सांगतायत. याची जन्मे येण्याची काळे, इतकी तातडी परमार्थामध्ये पाहिजे. परमार्थ अनुसरायला तातडी केली पाहिजे, मात्र अनुभवाच्या ठिकाणी तातडी असता कामा नये. अनुभव मात्र गुरुकृपेनं आपल्या मनाचा लय झाल्यानंतरच येणार आहे, हे साधकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. आपला हा जन्म चालला आहे, हा असाच चालू दे. आत्ता अमुक कामामध्ये मी व्यस्त आहे, मला वेळ मिळाला की मी साधन करेन, असं म्हणणारी व्यक्ती या मार्गात कधी येतच नाही. श्री महाराज म्हणत नाहीत का, प्रचिती आल्यानंतर नाम घेईन म्हणणारा कधी नाम घेणारच नाही, किंवा वेळ मिळेल तेव्हा परमार्थ करू असं म्हणणारा कधी परमार्थ करणारच नाही. समर्थ म्हणतात, ये गोष्टीस करी अनुमान, तो सिद्धची पावेल पतन, मिथ्या वदे त्यास आण उपासनेची. हे जे काही सांगितलं जातंय त्याच्याबद्दल एखाद्या सिद्धानं जरी संशय काढला तरी तोही पतन पावेल, असं समर्थ विश्वासानं सांगतायत. इतकंच नाही तर ते त्यांच्या उपासनेची शपथ घेऊन हे सांगतात. म्हणजे साधनेच्या तातडीबद्दल किती कळकळ समर्थांना असेल कल्पना करून पहा. हे यथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये. आपण जो साधनेचा सूक्ष्मार्थ पाहिला त्याकडेच समर्थ वळले पहा. विवेक विचार जो आहे तो वर वर पाहता शाब्दिक आहे, पण तो तथ्यतेतून आलेला आहे. व्यवहारातील विचार असा असत नाही. व्यवहारात शोध लागतो
आणि शोध बदलू शकतो, त्या शोधाबद्दलचं विधानही मग शोधाबरोबर बदलतं. समजा आज आढळलं की चंद्रावरती पाणी आहे, उद्या जर असं आढळलं की चंद्रावरती पाणीच नाही, तर विधान बदललं. तसं परमार्थामध्ये नाही. विवेक विचार हा शाश्वत आहे, कारण तो शाश्वत असलेल्या आत्मतत्वाबद्दलचा आहे. पण हा विवेक विचार ज्या सत्यतेला दर्शवतो, ती सत्यता आपल्या आत, दृश्याच्या, आपल्या अनुभूतीच्या पलीकडे आहे. इथपर्यंत जाण्यासाठी साधकाला साधना करावी लागते. तो विवेक विचार आतमध्ये मुरवून त्या विवेकाच्या प्रचितीमध्ये शिरावं लागतं आणि शिरल्यानंतर त्याच्या निश्चयात राहावं लागतं. म्हणून ज्ञान हे अनुभवात्मक नसून निश्चयात्मकच आहे. समर्थ म्हणतायत, या विवेक विचारानंच शीघ्रपणे मुक्त होता येतं. आणि ही मुक्ती म्हणजे आत्मस्थिती आहे. आता मुलाचं लग्न लावून दिलं, मुलीचं लग्न लावून दिलं म्हणजे मी मोकळा झालो, अशा प्रकारची ही मुक्ती नाही. ही मुक्ती आत्मस्थिती असल्यामुळे नंतर याचा देहाशी संबंधच राहत नाही. आणि जन्म मरण, सुख दुःख, मान अपमान, संसार आणि प्रपंच या सर्व गोष्टी आपल्या देहाशीच निगडीत आहेत. त्यामुळे जर देहाशी संबंध राहिला नाही तर याही गोष्टींशी संबंध राहत नाही. मग त्याचा देह वर्तन करताना दिसतो, पण त्या देहापुरताच तो मर्यादित असत नाही, तो व्यापक झालेला असतो. श्री महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे पहा. श्री महाराज शेतामध्ये काम करत होते आणि सूर्याकडे पाहत उभे होते. एका माणसानं श्री महाराजांना विचारलं, महाराज आपण कोण आहात? श्री महाराज म्हणाले, ओंकार म्हणतात तो मीच आहे. हे झालं असोनी काहीच नसणे जनामध्ये. किंवा आपण केशव स्वामींचा अभंग पाहिला पहा, देही असोनी पूर्ण विदेही. हीच स्थिती समर्थ आपल्याला सांगतात. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाचे अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. देहीच विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे. येरवी हे खरे न वाटे, अनुमानेची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. किती स्पष्ट आणि नेमकेपणानं समर्थांनी सांगितलं पहा. जर बुद्धीनं तर्क लढवायला गेलं तर हे काहीच तर्कात बसत नाही, कारण निर्गुणाचे नियम सगुणाला लागू होत नाहीत. मग परब्रह्माचे आत्मस्वरूपाचे नियम देहाला कसे लागू होतील? पूर्णपण तर आत्म्याकडे आहे, देह तर अपूर्ण आहे. विदेहपण तर आत्मस्थितीमध्ये आहे, पण देह तर डोळ्याला दिसतो आहे, वर्तन करत आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे. ही विदेह स्थिती आहे. ही स्थिती येणं म्हणजे देहात असतानाच आपण देह नाही या भावामध्ये दृढ राहणं, आणि तेही निश्चयानं. आणि हे निश्चयानं राहणं तेव्हाच घडतं जेव्हा आपण आत्मा आहोत या रोकड्या प्रचितीमध्ये, साक्षात अनुभवामध्ये साधक शिरतो. आणि हे अर्थातच सद्गुरुपदिष्ट साधनेनंच होतं. समर्थ म्हणतात, जोपर्यंत आपण अंदाज लढवत राहू तोपर्यंत अंदाजच करत राहू. आपल्या हातात संशयच येईल. त्यामुळे या अंदाज लावण्याच्या भानगडीत न पडता साधनेला लागावं. कारण देवपद हे निर्गुण आहे आणि तिथे अनन्यपण ठेवल्याशिवाय आपल्याला ते समाधान प्राप्त होणार नाही. देहानं शोधणं म्हणजे इंद्रियांनी, मनानी आणि बुद्धीनी शोधणं. पण देवपद जे निर्गुण आहे तिथे या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत. त्यामुळं निर्गुण पदाशी म्हणजेच आत्मस्वरूपाशी अनन्यता सद्गुरूंकडून शिकावी लागते. साधनेला, ध्यानाला, नामस्मरणाला बसून आपल्या देहाला मागं टाकून पुढे जावं लागतं. जन्मोजन्मींच्या संस्कारांमुळे आपल्याला असं वाटतं की देह पडला म्हणजे आपण मरतो की काय, आता देहाची जाणीव गेली म्हणजे आपलं काय होणार. पण आपण देहाव्यतिरिक्त सुद्धा असतो. देहाची जाणीव गेल्यानंतर आपण कुठेही जात नाही. आपण जिथे आहोत तिथेच राहतो. ही गोष्ट केवळ आणि केवळ साधनेमध्येच शिकता येते, अनुभवता येते. मरणकाळी वासना राहते म्हणजे नेमकं काय राहतं? हेच तर घडतं. आपला मी तसाच राहतो, देह मात्र पडतो
आणि तो मी वासनेसहित असल्यामुळं पुढच्या जन्माला कारणीभूत होतो. म्हणजे खरं पाहता आपल्या स्थितीत कोणताच बदल झाला नाही. बदल झाला तो देहामध्ये झाला. आपण देहाला चिकटून राहिलेलो असल्यामुळे वासनांना आपलं मानलं आणि मग आपली वस्तू आपल्याबरोबर आली, म्हणून वासना आपल्याबरोबर आली. पण देहातच राहून ज्यानं हे जाणलं की आपण देह नाही, तो तिथेच मुक्त झाला. निरुपाधिक निर्गुण असलेल्या आत्मतत्वाशी, देवपदाशी अनन्य होऊन गेला. आता त्याचं समाधान, आता त्याचं सुख, आता त्याची शांती देहावरती अवलंबून नाही, विषयांवरती, कारणांवरती अवलंबून नाही. तो त्याच्याच आत स्वतःच्या स्वरूपामध्ये पूर्ण झाला. समर्थ म्हणतायत, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. ही समाधानाची पूर्ण स्थिती, ही विदेह स्थिती, ही जीवनमुक्ताची स्थिती. या स्थितीमध्ये कोण आहे, याचं लक्षण काय, हे त्यालाच कळेल जो या स्थितीमध्ये आहे. केवळ तर्कांनी, विचारांनी, अनुमानांनी हे कळणार नाही. सद्गुरूंना शरण गेलं, सद्गुरुपदिष्ट साधना केली, सद्गुरु कृपा जर झाली तरच हे घडू शकेल. आणि याचं सगळं बीज सद्गुरु वचनामध्ये आहे. म्हणून ज्यावेळी समर्थ सद्गुरु वचने हा शब्द वापरतात, तिथे सगळा परमार्थ साठवलेला आहे. आपल्याला काही कळत नाही, आपण कुणीही नाही, अशा खऱ्या नम्रतेनं सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यांच्या पायाशी बसून श्रवण केलं पाहिजे. श्रवणातून जे आत आलं ते मुरवण्याचा अभ्यास केला पाहिजे. मनन, चिंतन आणि साधन मार्गावरती जाऊन निधिध्यासन केलं पाहिजे. तरच आपला देहबुद्धीरूपी संदेह तुटून जाईल. एरवी हे खरे न वाटे, अनुमानेची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. असा हा सार शोधनाचा अलौकिक समास. यापुढे या ब्रह्माबद्दलच, आपल्या आत्म्याबद्दलच समर्थांनी निरूपण केलेला आहे. अनिर्वाच्य निरूपण या समासामध्ये. हा समास आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.